मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं कामकाज सुरू झालंय। पहिल्याच दिवशी पक्षकार आणि वकिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सर्किट बेंचचा 6 जिल्ह्यांना लाभ देखील होणार आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं शानदार उद्घाटन झालं। त्यानंतर आता आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली। त्यामुळे सकाळपासून ऐतिहासिक सर्किट बेंचच्या इमारतीमध्ये वकील पक्षकार यांची मोठी गर्दी झाली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात कालपासून सुरुवात झालेली आहे। आज कामकाजाचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी पक्षकार आणि 6 जिल्ह्यातील वकिलांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण आहोत मुंबई उच्च न्यायालयाच्या या सर्किट बेंचच्या परिसरामध्ये आणि ही दृश्य पाहतोय की अनेक पक्षकार आहेत ते या ठिकाणी आता आज जाताना आपल्याला दिसत आहेत, वकील देखील आज जाताना दिसत आहेत आणि एकूणच ह्या संपूर्ण परिसराला पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 50,000 पेक्षा अधिक प्रकरणं जी आहेत ती मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित होती आणि ती कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, त्यासोबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या विभागातली होती आणि त्या अनुषंगानं आता ही सगळी प्रकरणं आहेत ती या ठिकाणी वर्ग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 6 जिल्ह्यातील पक्षकार आणि वकील या ठिकाणी दाखल झाल्यामुळे एकच आपल्याला गर्दी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये लोकांना एंट्री दिली जाते, पक्षकारांना एंट्री दिली जाते, त्याची तपासणी केली जाते, त्याच पद्धतीनं कोल्हापुरातल्या सर्किट बेंच मध्ये देखील एंट्री दिली जाते, त्यांची तपासणी देखील केली जाते। एकूण सुरक्षेच्या बाबतीत पाहिलं तर सुरक्षेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पोलीस तैनात आहेत। जाताना प्रत्येकाची चौकशी करतात, त्यांना पासेस देतात आणि मगच आत एंट्री मिळते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सध्या सर्किट बेंचचं कामकाज आहे ते अगदी उत्साहात पहिल्याच दिवशी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। पहिल्या दिवसाचं कामकाज ॲक्च्युअलमध्ये सुरू झालेलं आहे आणि आम्ही कोल्हापूरकर प्लस 6 जिल्ह्यातले वकील सगळे खूप हॅपी आहेत आणि ह्याचा जर फायदाच म्हणाल तर फक्त कोल्हापूरसाठी नाही आहे, 6 जिल्ह्यातल्या वकिलांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि कोल्हापूरचा विकास होण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे। त्यामुळं आम्ही सगळेजण खूप जास्त हॅपी आहोत। मुंबईला जात असताना आम्हाला ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत होता। आता जर बघितलं पावसाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये दगदगी व्हायचं, आमचा वेळ, पैसा आणि श्रम हे वाया जायचे आणि त्यामुळे जे आहे तर सर्वसामान्य लोकांना याच्यापासून भरपूर असा त्रास व्हायचा। परंतु आता या 6 जिल्ह्यां मिळून जे काही माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने जे कोल्हापूर खंडपीठ तयार झालेलं आहे याच्यापासून सर्वसामान्य लोकांना खरोखर आता न्याय मिळालेला आहे। 12 MLC अपॉइंटमेंटचा जो विषय आहे ते नवीन सरकार यायच्या आधी 6 लोकांना त्यांनी अनधिकृतपणे नेमलं आहे असं आमचं मत आहे। या संदर्भामध्ये स्टेचा अर्ज आणि नवीन याचिका आम्ही त्यावेळी केलेली होती, त्याची तारीख 28 ऑगस्ट होती। परंतु मी याचिकाकर्ता कोल्हापूरचा असल्यामुळे सगळ्या याचिका या इकडे शिफ्ट झालेल्या आहेत। सदर याचिका आज मी मेन्शन करणार आहे कर्णिक साहेबांच्या बेंच पुढे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।